तुका म्हणे माझे 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 म्हणे माझे तुका म्हणे माझे म्हणे माझे म्हणे माझे सर्वतो म्हणे माझे म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका तुका म्हणे माझे तुका तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हॅलो, सर्व फोटो काढणाऱ्यांना विनंती आहे आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. सर्व फोटो काढणाऱ्यांना विनंती आहे आपण सर्वांनी कीर्तनासाठी खाली बसून घ्यायचं आहे. कीर्तन हे खाली बसून ऐकायचं असते. सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. आणि कीर्तन चालू असताना थोडी शांतता राखा. सर्वांना विनंती आहे. आपलं अवघ्या 1.5 तासात कीर्तन संपणार आहे, तरी सर्वांनी शांतता राखायची आहे.
हरे हरे राम कृष्ण हरे निर्वैर व्हावे सर्वभूता सवे निर्वैर व्हावे सर्वभूता सवे आपण बरवे हे चेत तरी सांगीकार करील नारायण अंगीकार करील नारायण तो सीन येणे वीण रे पिशून समानची घडे रे पिशून समानची घडे थोडी पर उपकार अंगीकार करील नारायण अंगीकार करील नारायण तो सीन येणे वीण चित्त झालिया निर्मळ झालिया निर्मळ होय सकळ होय
For
निर्वैर व्हावे सर्व भूता सवे, निर्वैर व्हावे सर्व भूता सवे, साधन बरवे हेची एक, तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोषीन येणे विन, सोय रे पिशून समानची घडे, सोय रे पिशून समानची घडे, चित्त ओढी पर उपकार, तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोषीन येणे विन, तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय, तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोषीन येणे विन, विठ्ठला गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जे जे संवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे, माझी या मराठीची या बोलू कौतुके, परी अमृता ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन, विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद खंडम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगाकारुं प्रथम नामा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुकया, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण,
हे जीवन श्री चरण श्री गुरूंच्या ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठाला निर्वैर व्हावे सर्व भूता सवे साधन बरवे हेची एक तरीच अंगीकार करील नारायण बडबड तो सिनयेने विन प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी संत श्रेष्ठ आणि वारकरी संप्रदायाच्या ज्यांना कळस म्हटलं जातं असे संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे विठ्ठला हनुमंता इकडे ना जरा हे राम वाचवा प्रदेव नित्यम सुंदर गाला कुठले बघ जरा काय विठ्ठला विठ्ठला अभंगाचे निरूपण करण्यापूर्वी आजची ही कीर्तन रूपी सेवा किन निमित्त आहे कुठल्या कारणास्तव आहे हे सांगणं फार गरजेचं आहे कारण प्रयोजन फार महत्वाचं असतं आणि आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी या वनवसुंधरा या इमारतीमध्ये अवधूत चिंतन गुरुदेव दत्त मंदिर वर्धापन 16 वर्ष पहिले या निमित्त या ठिकाणी आयोजित केलेली आहे परंतु या ठिकाणी दुग्ध शर्करा योग आहे दुग्ध शर्करा योग एका बाजूला अवधूत चिंतन गुरुदेव दत्त यांचा मंदिर वर्धापन 16 व दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांचं आनंदाचं स्थळ पंढरपूर आषाढी वारी ज्याला आपण म्हणतो त्या दृष्टिकोनातून आज माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान झालं आणि काल जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पालखीचं त्या ठिकाणी प्रस्थान झालेलं आणि या ठिकाणी नेहमीप्रमाणे आळंदी पंढरपूर पायी वारी वर्ष 24वे हनुमान भजनी मंडळ जाधववाडी तालुका फलटण तामखेडा यांच्या माध्यमातून गेले 24 वर्ष सतत सुरू असलेली पायी वारी आणि मी जेव्हा चौकशी केली असं समजलं की ज्यावेळेस ही बिल्डिंग नव्हती या ठिकाणी त्यावेळेस हनुमान भजनी मंडळ जाधववाडी यांची ही पायी वारी या ठिकाणी डोंगर होता आणि त्या ठिकाणी टेंट उभारून त्या ठिकाणी या ठिकाणी आपलं कीर्तन भजन प्रवचन या ठिकाणी होतं बघा जीवनामध्ये वनवसुंधरामधील राहणाऱ्या रहिवाशांसाठी सुद्धा हा दुग्ध शर्करा योग आहे कारण संतांची सेवा करण्याची संधी प्रत्येकाच्या नशिबी येत आणि या ठिकाणी खरंच वनवसुंधरामधील सर्व सभासद जे स्वखर्चाने या ठिकाणी सर्व प्रकारची व्यवस्था
वारकऱ्यांची करत असतात. वनवसुंधरामधील सर्व सभासदांचे आभार मानणे फार गरजेचे आहे. विठाला आज परिस्थिती अशी की माझा थोडा आवाज बसलाय आणि गाणारी मंडळी अशी की एकदम वरच्या स्वरामध्ये गायल्यामुळे काय होतं की माझा थोडा आवाज अडकतो. पण मी नेहमी सांगतो, कीर्तनकार जे आहे ना, कीर्तनकार हा आगगाडीचा डबा असतो. माझा काय असतो? लोक म्हणतात की तो इंजिन आहे. काय म्हणतात? इंजिन आहे. पण मी म्हणतो की कीर्तनकार हा आगगाडीचा डबा आहे आणि इंजिन ही मंडळी आहे. विठाला इंजिन काय? कारण इंजिन काय करतं? आगगाडीच्या मागे, इंजिनाच्या मागे जेवढे डबे लागलेले असतात त्या डब्यांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्याचं काय करत असतात? काम करत असतात. कीर्तनकार हा डबा आहे. जर टाळकरी नसले, पखवाद वादक नसले, कीर्तन होईल का? होईल का? तर म्हणून मी नेहमी सांगतो की ही जी माझ्या आजूबाजूला टाळकरी मंडळी, वादक मंडळी, गायक मंडळी जी आहेत, हे या कीर्तन रूपी आगगाडीचं इंजिन आहे. विठाला आणि म्हणून संत समागम जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. आज आपल्या पंचक्रोशीत मध्ये जर बघितलं, पुण्यामध्ये जर बघितलं तर आनंदाचं वातावरण आहे. वय आपण म्हणतो इतर वेळी, पण वारीमध्ये वय किती आहे माणसाला कळून येत. विठाला थोडं माईकची व्यवस्था आहे ना थोडं. थोडा आवाज पण कमी केला तरी चालेल थोडा. आणि म्हणून जीवनामध्ये सत्संग, संत समागम फार महत्वाचा आहे. आणि खरंच वनवसुंधरामधील सभासदांसाठी ही अतिशय भाग्याची बाब आहे की त्यांना या पायीवारी रूपी संत समागमाचा लाभ मिळाले. आपण नरदेहामध्ये असताना संत समागमाचा लाभ आपल्याला मिळतो, हे आपलं महत् भाग्य महाराज. कारण तुकोबाराय म्हणतात की जर मला नरदेह मिळाला नाही, मला जर नरदेह मिळाला नाही तर मला संतांच्या घरचं श्वान जरी केलं तरी मला संत समागमाची आवड निर्माण व्हावे. त्याचे द्वारे श्वान संत समागम एकादी संत समागम एकादी द्वारे श्वान काय म्हणतात महाराज? व्हावे त्याचे द्वारी. मला संत समागम मिळण्यासाठी जर देवाने नरदेह नाही दिला तर मला संतांच्या दारातील श्वान जरी केलं तरी मला मान्य. आणि मग आपण तर सर्व भाग्यवान आहोत की 84 लक्ष योनी पूर्ण केल्यानंतर हा अनमोल देह आपल्याला मिळालाय महाराज. हा देह देवांनाही नाही मिळत. देव ह्या नरदेह मिळवण्यासाठी देव लोक इच्छितात, म्हणतात स्वर्गीचे आम्हाला स्वर्गीचे आम्हाला विचितात देवा, स्वर्गीचे आम्हाला विचितात देवा, प्रति लोके व्हावा जन्म प्रति लोके व्हावा जन्म. स्वर्गीचे आम्हाला देवा, देवा
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. काय म्हणतात देव की आम्हाला काय पाहिजे, मृत्यू लोकामध्ये जन्म पाहिजे, परंतु त्यांना तो साध्य आहे का? तो आपल्याला साध्य झालेला आहे महाराज. आणि म्हणून जीवनामध्ये संत समागम फार महत्वाचा आहे. प्रस्तुत अभंग उपदेशपर आहे. उपदेश कोणी केलाय? जगद्गुरु तुकोबाराय यांनी उपदेश केलेला आहे. आता उपदेशामध्ये पण काही परिभाषा आहेत महाराज. काय परिभाषा आहे उपदेशामध्ये? उपदेशामध्ये परिभाषा आहे, उपदेश कोणी करावा. 1 नंबर, उपदेश कोणी करावा. 2 नंबर, उपदेश कोणाला करावा. 3 नंबर, उपदेश कसा करावा. येत आहे लक्षात? उपदेश कोणी करावा, कोणाला करावा, कसा करावा, या उपदेशाच्या 3 परिभाषा आहेत. या ठिकाणी उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय अधिकारी आहेत. उपदेश ज्याला करतायत त्याला उपदेशाची गरज आहे. गरज आहे का नाही आपल्याला उपदेशाची? आणि कसा करतायत तर परमेश्वर प्राप्तीसाठी उपदेश करताय. विठाला पहिला पाठ, उपदेश कोणी करावा. माझा प्रश्न आहे, उपदेश मोठ्याने करावा का लहान्याने करावा? कोणी करावा? मी याच्या उलट सांगेन, उपदेश कोणीही केला चालेल, मग तो मोठा असो का लहान असो, फक्त उपदेशाची जी संज्ञा आहे, उपदेशाची जी डेफिनेशन आहे, ज्याला आपण व्याख्या म्हणतो, ती फक्त स्वत्व मनाने धारण केलेली पाहिजे. विठाला तुम्ही म्हणसाल की उदाहरण काय, लहान्याने उपदेश केल्याचं उदाहरण काय? ज्या पंचक्रोशीमध्ये आज कीर्तन सेवा सुरू आहे, ज्या पुण्यनगरी आळंदी या भूमीने आपण पावन झालेलो आहे, त्याच पावन भूमीमध्ये 4 भावंडांनी जन्म घेतला महाराज. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या उदरातून या आळंदी या गावामध्ये 4 भावंडांनी जन्म घेतला. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई. का सांगतोय मी? लहान्याने सुद्धा उपदेश केला चालतो, याचं उदाहरण सांगतो महाराज. एक दिवस मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना म्हटले, आपल्या भावंडांना म्हणाली की मला तुम्हाला मांडे खाऊ घालायची इच्छा आहे. काय म्हटली? मांडे. मांडे समजतात ना? मांडे खायची, खाऊ घालायची इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही गावात जाऊन आहे ना, काय घेऊन या? खापर घेऊन या. कथा सर्वांना माहित आहे, पण कीर्तनाच्या अभंगाचं ज्यावेळेस निरूपण करायचं असतं, साध्यापर्यंत ज्यावेळेस जायचं असतं, तर साधन महत्वाचं असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज खापर घ्यायला गेले. खापर दिलं, परंतु रस्त्यात येत असताना विसोबा शास्त्री, विसोबा खेचर यांनी काय केलं? खापर घेतलं आणि खाली टाकलं आणि खापर उडून टाकलं महाराज. आणि ते करत असताना, रस्त्याने जात असताना ज्यावेळेस आळंदीतील विघ्न संतोषी मंडळी ज्यावेळेस अंगावरती चिखल फेकायची, शेण फेकायची, रागाने ज्ञानेश्वर महाराज आपल्या कुटीमध्ये आले. कुटीचा दरवाजा बंद केला. केला का नाही? योगीला सुद्धा राग आला महाराज. अभंगाचं प्रयोजन काय? राग आला. ज्ञानेश्वर महाराजांनी कुटीचं दार बंद केलं. दार बंद केल्यानंतर अवघी 4 वर्षाची मुक्ताबाई. किती वर्षाची? 4 वर्षाची माझी चिमुकली मुक्ताई ढसाढसा रडायला लागली, रडू लागली.
आणि ज्ञानदादाला म्हणायला लागली, दादा दार उघड दादा. अरे दादा दार उघड, काय झालं? ही काय पहिली वेळ आहे का? का तू रागावलाय दादा? दार उघड. आणि त्यावेळेस माझ्या चिमुकल्या मुक्ताबाईने ज्यावेळेस ज्ञानदेवांनी दार उघडला नाही त्यावेळेस ताटीचे अभंग निर्मिले महाराज आणि तोच उपदेश ज्ञानेश्वरांना आहे. विठाला काय उपदेश करतात? योगे पावन मनाचा, 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 शाही अपराध जनाचा, शाही अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साय अपराध जनाचा, साय अपराध जनाचा, साय अपराध जनाचा, योगे पावन मनाचा, योगे पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहेब अपराध जगाचा. काय उपदेश केला माझ्या मुक्ताईने? योगी पावन मनाचा, साहेब अपराध जगाचा, संत तोची जाना जगी, दया समाजाचे अंगी. म्हणजे लहानाने उपदेश केलेला चालतो का नाही? मी उदाहरणासहित पटवून देणार, कारण साध्यापर्यंतच पोचायचं आहे तर साधन आवश्यक आहे. म्हणून उदाहरण मुक्ताबाई. आणि या जगाला जर माझ्या मुक्ताईने जर ज्ञानेश्वरांना उपदेश केला नसता ताटीचे अभंग मिळाले असते का आपल्याला? काम क्रोध मागे सारा, 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 ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, काम क्रोध मागे सारा, हो काम क्रोध मागे सारा, ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ईश्वरा गे वंदे, ईश्वरा गे वंदे, भावे पाले. काम क्रोध मागे सारा. आणि काय करा? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडली महाराज. ताटीने मी म्हणणार या संसारासाठी स्वर्गाचे दार उघडले महाराज. स्वर्गाचे दार. हरिपाठ मिळाला, ज्ञानेश्वरी मिळाली, चांगदेव 65 मिळाली, अमृत अनुभव मिळाला आणि मुक्ताबाईचे ताटीचे अभंग मिळाले महाराज. या संसाराला, या जगाला
स्वर्गाचं दार उघडं करून दिलं माझ्या मुक्ताईने. किती वर्षाची होती? 4 वर्षाची. विठाला विठाला. दुसरं उदाहरण भक्त प्रल्हाद. कोणाचं उदाहरण आहे? भक्त प्रल्हाद. कोणाला उपदेश केला? स्वतःच्या सख्या पित्याला. काय सांगितलं? की तुम्ही देव नाहीत. देव कोण आहे? परमात्मा विष्णू ह्या जगातील एकमेव देव आहे. आणि म्हणून लहान्याने उपदेश केलेलं चालते. विठाला आता कोणाला करावा? पहिल्या भागामध्ये मी सांगितलं की मुक्ताबाईंनी ज्ञानदेवाला केला. त्याचप्रमाणे ज्याला खरंच उपदेशाची गरज आहे अशा व्यक्तीला सुद्धा उपदेश करणं गरजेचं आहे. उदाहरण वाल्मिकी ऋषी. वाल्मिकी बनण्याच्या आधी कोण होते? वाल्या कोळी. वाल्या कोळीला ज्यावेळेस नारद मुनी भेटले आणि नारद मुनी भेटल्यानंतर नारदाने वाल्या कोळीला काय केला? उपदेश केला. उपदेश केल्यानंतर वाल्याने त्याच्यातील काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार वाला केला. वाला जळगावच्या भाषेमध्ये वाला करणं म्हणजे काय करणं? वेगळं करणं. वेगळं. आमच्याकडे म्हणतात तो वाला झाला म्हणजे तो काय झाला? वेगळा झाला. वाल्याने त्याच्यातील काम क्रोध लोभ मद मत्सर हे षडरिपू वाले केले आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि काय झालं उपदेश केल्यामुळे? केले रामायण रामादि. रामायण रामा उपदेश ऐकल्याचा फरक काय आलं? रामायण घडण्याच्या आधी किती जणांना माहित आहे की वाल्मिकी ऋषींनी रामायण घडण्याच्या आधी रामायण लिहिलं होतं? जाणून घ्या की उपदेशाची ताकद काय, संतांचा उपदेश ऐकल्याची ताकद काय. रामायण तर लिहिलं परंतु महाराज उपदेशाची ताकद अशी आहे, संतांचा उपदेश ऐकल्याची ताकद अशी आहे की देवाला सुद्धा त्यांनी लिहिलेल्याप्रमाणे वागावं लागतं महाराज. रामायण बोलिले वाल्मिक तैसेची करे. मग आता उपदेशाची आवश्यकता काय? तर या इहलोकामध्ये जन्माला आल्यानंतर तर मरेपर्यंत मनुष्य फक्त एका गोष्टीच्या शोधात असतो. कशाच्या शोधात असतो? सुखाच्या शोधात असतो. सुखा व्यतिरिक्त त्याला दुसरं काय दिसतं का? जो देखे जो किया बाबा, 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 जो किया कोई नहीं
देखे तो सुखिया सुखिया कोई नहीं रे सुखिया कोई नहीं जो देखे तो दिया बाबा जो देखे तो सुखिया बाबा जो देखे वो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. आहे का सुखी जगात? सुख फक्त दिसतं महाराज. ते असतं का? असतं का? मृगजळ दिसतं असतं का? तसंच सुखाची व्याख्या महाराज. एखाद्या लहान मुलाला चॉकलेट मिळाली तर तो सुखी होतो, पण चॉकलेटची अपेक्षा संपते का महाराज? अजून दुसरा कोणी पाहुणा आला की त्याला चॉकलेट मागतो, तिसरा पाहुणा आला की त्याला चॉकलेट मागतो. तसंच मनुष्याचं सुद्धा आहे महाराज. आज आहे ना शहरामध्ये नोकरी लागली की आपण म्हणतो सुखी झालो, पण तिथवर आपलं थांबत नाही. मग म्हणतो की आता कुठेतरी जागा बघितली पाहिजे. हा, जागा बघण्याच्या आधी आहे ना नोकरी लागल्यानंतर पहिले म्हणतो लग्न केलं पाहिजे. आमच्या जळगावला भागात म्हणतात नो नोकरी नो छोकरी. खानदेश भागामध्ये नोकरी नसेल तर पोरगी देत नाही बा महाराज, असं आहे परिस्थिती आहे. मग नोकरी लागल्यावर माणूस म्हणतो मी सुखी झालो, पण सुखी होत नसतो. मग म्हणतो मी लग्न केल्यावर सुखी होईल, कारण लग्नाच्या आधी नोकरी लागल्यावर मेसचे डबे खात असतो. मग त्याला वाटतं लग्न केल्यानंतर घरचं भेटेल, मग लग्न करतो. लग्न झालं की तेव्हा पण सुखी राहते, म्हणतो आता जागा घेतली पाहिजे. मग जागा घेतो, मग घर बांधतो. असं जन्म जातो महाराज. सुख मिळवण्याच्या आशेमध्ये जन्म जातो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, परी एक मुक्ती यत्न नाही केला. या आशेमध्ये जन्म जातो पण माणूस यत्न करतो. यत्न कुठला? तर परमेश्वर प्राप्तीचा यत्न करत नाही. आणि मग या संसारामध्ये सुखाची अपेक्षा करत असताना मनुष्याच्या पदरामध्ये फक्त आणि फक्त काय पडतं? दुःख पडतं. ज्या संसाराला माणूस सुख मानतो तो संसार सुद्धा सुखी नसतो महाराज. हा संसार सुद्धा फार दुःखमय आहे. संसार दुःखमूळ संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. यापुढे जाऊन दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. तुकोबर आहे म्हणतात. मग दुःख काय संसारामध्ये? काय? सगळं तर आपल्याकडे आहे, फ्लॅट आहे, घोडा आहे, गाडी आहे, सर्व आहे. मग दुःख काय? तर दुःख या करता आहे की या संसारामध्ये आल्यानंतर आपण हे सुख मिळवण्यासाठी अनेक स्वकीय असो किंवा परकीय असो यांच्याशी काय करतो? वैर करतो. वैर करतो. कुठल्या ना कुठल्या प्रकारे येन त्यान प्रकारे आपले संबंध एकमेकाशी खराब होत असतात महाराज. आणि हे संबंध ज्या वेळेस खराब होतात, ज्यावेळेस प्राण्याविषयी मनुष्याविषयी आपल्या मनामध्ये वैर निर्माण होते आणि हे वैर निर्माण झाल्यानंतर मनुष्याला काय होतं? दुःख निर्माण होतं. आणि म्हणून प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांना ज्यावेळेस हा जीव विचारतो की मला हे जे दुःख झालेलं आहे, मला जे हे दुःख झालेलं आहे,
या दुःखातून जर मला मुक्ती प्राप्त करायची असेल तर काय करावं लागेल अभंगाच्या पहिल्या चरणी? निवावे सर्वभूत काय म्हणतात तुकोबाराय? निर्वैर व्हावे सर्व भूता सवे साधन बरवे हेची एक. या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर निर्वैर व्हावं लागेल. निर्वैर निर्वैर मराठी व्याकरणामध्ये निर्वैर शब्दाची जर फोड केली, निर अधिक वैर. निर म्हणजे काय? रहित. वैर रहित आपल्याला काय व्हावं लागेल? वैर रहित व्हावं लागेल, निर्वैर व्हावं लागेल. शत्रुभाव आपल्याला सोडावा लागेल. आता प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी असं नाही म्हटलं की निर्वैर व्हावे सर्व मनुष्यासवे. असं म्हटलं का? असं म्हटलं का? निर्वैर व्हावे सर्व मनुष्यासवे असं नाही म्हटलं. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे. भूत म्हणजे रात्री दिसतात ते नव्हे. मराठी शब्दामध्ये भूत सवे, भूतदया जे म्हणतो आपण, म्हणजेच सर्व प्रकारच्या प्राणी मात्रांसुद्धा सुद्धा वैर ठेवू नये. म्हणून प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी म्हटलंय निर्वैर व्हावे सर्व भूतासवे. काय होतं? जशी ज्याची दृष्टी तशी त्याला काय दिसते महाराज? सृष्टी दिसत असते. माझ्या तुकोबारायांची दृष्टी चांगली होती म्हणून त्यांना वेश्याई माता दिसली. जाई नवो माये नकरी सायास आम्ही विष्णुदास ऐसे नव्हे. ज्यांच्या दृष्टीमध्ये सात्विक भाव आहे असे माझे तुकोबाराय यांना त्या ठिकाणी वेश्या सुद्धा परस्त्री सुद्धा माते समान दिसली. परंतु ज्यांच्या दृष्टीत दोष आहे, ज्यांच्या दृष्टीत दोष आहे त्यांना कुठलीही गोष्ट नेहमी चुकीचीच दिसते. प्रत्येक मनुष्य तुम्हाला वाईटच दिसणार. वाईट का दिसतो महाराज? कबीर महाराज म्हणतात, बुरा न देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, बुरा न देखन मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो मन झाके आप में मुझसे बुरा ना कोई, कबीरा मुझसे बुरा ना कोई. काय म्हणतात कबीर महाराज? जर मी निघालो या जगातली बुराई शोधायला, वाईट शोधायला, तर मला कुठंच वाईट दिसलं नाही. आणि जेव्हा मी माझ्या आत्म्यामध्ये झाकलं असं कळलं की माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की जर तुम्हाला या संसार रूपी दुःखातून मोकळं व्हायचं असेल तर तुम्हाला सर्व प्राणी मात्राशी, मनुष्य मात्राशी निर्वैर व्हावं लागेल. आणि हेच एकमेव काय आहे? साधन आहे. साधन बरवे याची. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण वाटचाल करत असताना त्या ठिकाणी आपले असो का स्वकीय असो, आपले असो स्वकीय असो का परकीय असो, सर्वांबरोबर आपण काय राहिलं पाहिजे? सलोख्याने राहिलं पाहिजे. कोणाची वैर धरू नये. कोण्याही जीवाचा न घड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. कुठल्याही जीवाचा आपल्या हातून मत्सर घडला नाही पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. सोयरे पशुन समानाची घडे.
सोयर पतीन समान घडेला 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 आता प्रश्न पडला टाळकर यांना की दुसरं प्रमाण कुठे गेलं. प्रश्न पडतो ना. असं वारकरी संप्रदायामध्ये कुठेही नियम नाही की पहिल्या चरणानंतर दुसरं चरण सोडवलं पाहिजे. आहे का? मी आधी पहिलं सोडवणार, नंतर तिसरं सोडवणार, नंतर चौथं सोडवणार आणि मग दुसऱ्या वेळेला विठाला विठाला. असं का करणार? म्हणजे अभंग लिहिले ना महाराज, त्याचा एक चरणाचा दुसऱ्या चरणाशी अर्थ जोडतो, दुसऱ्या चरणाचा तिसऱ्या चरणाशी जोडतो, तिसऱ्या चरणाचा चौथ्याशी जोडतो. कधी कधी असं होतं पहिलं तिसरं चौथ्याचा डायरेक्ट दुसऱ्याशी जोडतो. आणि म्हणून दुसरं चरण आपण सर्वात शेवटी सोडवणार. आणि म्हणून महाराज म्हणतात सोयर पिशून समानाची गडे. सोयरे म्हणजे आपले स्वकीय आणि पिशून म्हणजे कोण? परके. जे आपले नाहीत, जे परके आहेत, ज्यांच्याशी आपला कुठलाही संबंध नाही, असे सुद्धा आपल्या संपर्कात आल्यानंतर आपण त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं वैर धरू नये. तर आपल्या चित्तामध्ये अशी एक परोपकाराची भावना निर्माण करावी, आपल्या चित्तामध्ये अशा प्रकारची एक आपुलकीची भावना निर्माण करावी, जेणेकरून तो परका व्यक्ती सुद्धा आपला झाला पाहिजे. पण आता समाजामध्ये आपण ज्यावेळेस वावरतोय त्यावेळेस परके सोडा महाराज, स्वकीयांशी सुद्धा लोक नीट वागत नाही हो. आणि हे सत्य आहे, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडतं, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर घडतं. आईबाप परके आहे का स्वकीय हो? आईबाप परके आहे का स्वकीय आहे? जर आईबाप परके आहे नाही स्वकीय आहेत तर या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम व्हायला पाहिजे होते का? या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराज. अनाथ आश्रम जर झाले तर चांगली गोष्ट आहे, कारण अनाथांना आश्रय मिळतो. पण वृद्धाश्रम होणे महाराष्ट्रासारख्या सांस्कृतिक राज्याचं दुर्भाग्य महाराज, की इथं वृद्धाश्रम होत आहे. मग ते आईबाप परके आहेत का? म्हणून मी आधी स्वकीयांविषयी सांगतोय. आधी स्वकीयांना आपलं मानलं पाहिजे. जे आईबाप आपल्याला 9 महिने आपल्या गर्भामध्ये ठेवतात, आपलं पालन पोषण करतात, आपल्याला शिक्षण देतात, मोठं करतात, त्याच आईबापांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणण्याचं काम महाराष्ट्रासारख्या सांस्कृतिक राज्यामध्ये होतं. हे आपलं दुर्दैव दुर्दैव आपलं. आणि मी नेहमी सांगतो की घरामध्ये आई वडिलांशिवाय घरामध्ये तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने काही रंचच नाही हो. ज्याला आपण म्हणू शकतो आई वडिलांशिवाय घरच नाही, ते घरच नाही. तुमच्या मुलांना संस्कार देण्याचं काम ते आजोबाजी करत असतात, चांगल्या गोष्टी शिकवण्याचं काम ते आजोबाजी करत असतात. पण पुण्यासारख्या, मुंबईसारख्या नवे नवे वेगवेगळ्या शहरांमध्ये नवरा बायकोंना फक्त एकच कन्सेप्ट झालाय, हम दो हमारे दो. आणि ते कुठे जातील बाबा? हा, अरे ते नसते तर ती आली असती का? ते जर नसते, ते म्हणजे कोण? आई वडील. जर नसते तर ती आली असती का? आली असती. जर ते नसते तर ती आली नसती. ती जर आली नसती तर मग ते पाळणे आले असते का? थोडा विचार करण्याची गरज आहे. ते सत्य परिस्थिती आहे. काय होतंय माहितीये का? कीर्तनकार समाजामध्ये कीर्तनाबरोबरच प्रबोधनाचंही काम करतात. परंतु काय होतंय, प्रबोधन करत असताना कीर्तनाला ऐकायला येणारे सर्व भाजलेले मळकी आहेत. कसे आहेत? सर्व भाजलेले मळके आहेत. आणि भाजलेल्या मळक्याला आकार देता येतो का महाराज? देता येतो का?
म्हणून कीर्तनाला लहान मुलांची संख्या वाढली. कोणाची संख्या वाढली पाहिजे? लहान मुलांची. आता तुम्ही म्हणाल का वाढली पाहिजे? त्याचं कारण असं आहे, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो की लहान मुलं म्हणजे एक प्रकारची ओली माती. ओली माती जेपर्यंत ओली माती आहे त्या मातीला काय देताय तो महाराज? आकार देताय. आणि जर तुम्ही त्या लहान मुलांना संप्रदायाच्या माध्यमातून, चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून, परमार्थाच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जर आकार देण्याचा जर प्रयत्न केला तर एक सुंदर रीतीचं संस्कारी मडकं तुमच्या घरामध्ये घडल्याशिवाय राहणार. आणि ते संस्कारी मडकं जर घडलं तर ते संस्कारी मडकं तुम्ही सुद्धा त्याचे आई वडील आहात, तुम्हाला घराच्या बाहेर काढणार. विठ्ठल आणि म्हणून जसं स्त्रियांनाही मी सांगतो, इथं बऱ्याच माझ्यापेक्षा म्हणजे माझ्या आई समान आहेत, काही आजी समान आहेत, त्यांनी अनेक हिवाळे पावसाळे पाहिजे. काही सुना आहेत, काही सासवा पण आहे या ठिकाणी. म्हणून सुनेने पण सासव्याला आईसारखं मानलं पाहिजे, सासऱ्याला आईसारखं मानलं पाहिजे, आणि सासू सासऱ्यांनी सुद्धा सुनेला मुलीसारखं वागलं पाहिजे. तरच या समाजामध्ये आई आणि लेकीचा एक आदर्श निर्माण होईल. मला आदर्श निर्माण होईल. आणि पुरुषांना नक्की सांगेल, ती कितीही सुंदर असली तरी तुमच्या आईपेक्षा जास्त सुंदर नाही. माझंही लग्न झालेलं आहे, असं नाही की मी बिन लग्नाचा आहे, पण कितीही सुंदर असली तरी तुमच्या आई वडिलांपेक्षा सुंदर नाही. कारण तिचं सौंदर्य पाहण्यासाठी तुम्हाला आई वडिलांच्या उदरातून जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून कवी काय म्हणतात? बायको मिळाली जरी पोळी मधाची, आठवण ठेवावी तू आईच्या दुधाची. बायको मिळाली जरी पोळी मधाची, आठवण ठेवावी तू आईच्या दुधाची. अंगा खांद्यावरती खेळलास वेड्या, अंगा खांद्यावरती खेळलास वेड्या, मांडीवरती बापाच्या तू लोळलास वेड्या. अपेक्षा नाही त्यांना, अपेक्षा नाही त्यांना जीवनात कशाची, आठवण ठेवावी तू आईच्या दुधाची. मायेच्या तू ओलाव्यात साठवू नको रे, मायेच्या तू ओलाव्यात साठवू नको रे. वृद्धाश्रमात आई बापाला पाठवू नको रे. अपेक्षा तू ठेव फक्त आशीर्वादाची, आठवण ठेवावी तू आईच्या दुधाची. काय सुंदर त्या ठिकाणी कवीने आपलं म्हणणं मांडलेलं आहे. कितीही सुंदर असली तरी तुला त्या आईच्या दुधाची आठवण ठेवायची. का ठेवायची आहे? तर तुझ्यासाठी खूप कष्ट त्या आईने त्या ठिकाणी केलेले आहेत, त्या वडिलांनी केलेले आहेत. उन्हातानामध्ये इथं या ठिकाणी सर्व शेतकऱ्याची मुलं आहेत. शेतीचे कष्ट किती अपार असतात. आम्ही सुद्धा एका खेडेगावातून पुण्यामध्ये आलो. माझा भाऊ या ठिकाणी आहे दिनेश, मी आलो. आमच्या आई वडिलांनी सुद्धा खूप कष्ट केले महाराज, खूप कष्ट केले, आणि त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आहोत. दोघंही चांगल्या म्हणजे वेल सेटल आहोत. ही सर्व आमच्या आई वडिलांची पुण्याई महाराज. विठाला विठाला. आणि खरंच मी माझं महत् भाग्य समजतो की माझ्या घरामध्ये संपूर्ण वारकरी संप्रदाय लहानपणापासून. काका कीर्तनकार आहेत, हरिभक्तपरायण सुरेश महाराज वारके. वडील टाळकरी आहेत, वडील टाळकरी आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वादाने, वडिलांच्या आई वडिलांच्या काकांच्या पुण्याईने आम्ही सुद्धा या मार्गामध्ये आहोत. भाऊ सुद्धा या मार्गामध्ये आहे. खरंच यासाठी सुद्धा महाराज भाग्य लागत असत. आणि म्हणून मी कीर्तनामध्ये तुम्हाला याकरताच सांगतोय की पहिले स्वकीयांशी चांगलं वागायला शिक. आई वडील झाले महाराज, दुसरं स्वकीय सांगतो, बहीण. महाराज आम्ही लहान होतो आणि आमच्यापेक्षा तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहात. या ठिकाणी खूप ज्येष्ठ माझ्या माता भगिनी आहेत.
जुनी भाऊबीज आठवण, जुनी रक्षाबंधन आठवण कशी व्हायची. बहीण प्रेमाने यायची, भावाला ओवाळायची, भाऊबीज व्हायची, रक्षाबंधन व्हायचं. अपेक्षा असायची का महाराज कशी. आज माणसाकडे काय आला, पैसा आला आणि बहिणीसारखं नातं सुद्धा महाराज आता कलुषित व्हायला लागलंय. बहीण भावाच्या घरी येत नाही, भाऊ बहिणीच्या घरी जात नाही. हे समाजाची परिस्थिती मी सांगतो म्हणून नाही. पुण्यासारख्या भागामध्ये गुंठ्याला करोडोचा भाव आला महाराज. बहीण हक्क सोडेना आणि भाऊ हक्क देईना. सत्य आहे हे, सत्य आहे. आणि म्हणून हा पैसा चिरकाळ टिकणारा नाही महाराज. शरीर हे काळाचे, धन कुबेराचे आणि येथे मनुष्याचे काय आहे. राहणार आहे का इथं, काहीच राहणार नाही. पशु पक्षीच्या गोष्टी भात्रागृहाद्वारे जनस्मशानी. तुम्ही जात असताना पशु पक्षी कितीही संपत्ती मिळवली तरी ते प्राणी गोठ्यातच राहणार आहे. तुमची पत्नी तुम्ही गेल्यानंतर उंबरठ्यापर्यंतच येणार आहे. चितावर येईल का, येईल का, नाही. आणि जन जे म्हणतात रामनाम सत्य आहे ते स्मशानापर्यंत येतात, तुमच्या बरोबर येतात का. तिथून पुढचा प्रवास जो आहे तुम्हाला मला काय करावा लागतो, एकट्याने करावा लागतो. आणि म्हणून या जगामध्ये, या जीवनामध्ये जर शाश्वत सत्य जर काय असेल तर तो फक्त एकटा परमेश्वर. या व्यतिरिक्त धन धान्य गुरं ढोर पैसा हे इथंच राहणार. मग कमवू नये का, हा एक प्रश्न आहे. कमवावं, कमवल्यानंतर त्याचा उपयोग सत्कारणी झाला पाहिजे, चांगल्या कार्यासाठी झाला पाहिजे. हे त्या पैशाचं चीज होण्याचं एकमेव कारण आहे. विठ्ठल आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की बाबांनो, परक्यांना तर तुम्ही आपलं कराच, पण आधी स्वकीयांपासून सुरुवात करा. स्वकीयांशी आणि परकीयांशी समानतेची वागणूक तुम्ही करा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये परोपकाराची भावना निर्माण होईल. आणि काय होईल, अभंगाच्या शेवटच्या चरण तुका मानत सारे निर्मळ. तुका मनत करील नारायण अंगीकार अंगीकार नारायण काय म्हणतात महाराज, तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ अंतरीच सकळ.
जर तुम्ही निर्वैर झालात, जर तुम्ही शत्रुभाव सोडला, जर तुम्ही स्वकीयांशी नव्हे तर परकीयांशी सुद्धा आपलेपणाने वागलात, तर तुमचं काय होईल? चित्त निर्मळ होईल. जुळला संदर्भ? पहिलं, तिसरं आणि चौथं. मग चित्त निर्मळ झाल्यानंतर काय होतं? तरीच सकळ केले होय. मग चित्त निर्मळ, वैरभाव गेला, चित्त निर्मळ झालं. काय करायचंय? चित्त निर्मळ करायचंय, शरीर नाही. काय करायचंय? चित्त, मन. आणि मन निर्मळ कशाने होते? तर वैरभाव गेल्याने मन निर्मळ होते. नाहीतर किती साबण लावला तर शरीर निर्मळ होईल, मन निर्मळ होईल का? नाही. कबीरजी म्हणतात एका त्यांच्या दोह्यामध्ये, नहाये धोये क्या हुआ जो मन मैल न जाए, नहाये धोये क्या हुआ जो मन मैल न जाए, मीन सदा पानी में रहे धोखेबाज न जाए, कबीरा धोखेबाज न जाए. थोडा आवाज नसल्यामुळे माझी थोडी गडबड आज होते. पण उदाहरण काय देतात कबीरजी महाराज, की आंघोळ कितीही केली पण जर मन स्वच्छ नसेल तर फायदा आहे का? उदाहरण कशाचं देतात? मासा कंटिन्यू पाण्यामध्ये राहतो पण बाहेर काढल्यानंतर त्याचा वास येतो. सुंदर असं उदाहरण आहे. तुम्हाला मोठं व्हावं लागेल. कशाने? मनाने. त्या बाजू मनाने मोठं व्हावं लागेल, मोठेपणा मनाने दाखवावं लागेल. नाहीतर असं आहे, बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंछिन को छाया नहीं और फल लागे आती दूर. फायदा आहे का? कबीरजी म्हणतात तर मोठं होऊन काय फायदा जर तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगात आला नाही. खजूरच्या पेडचं उदाहरण देतात. खजूरच्या पेडाला फळ कुठं लागतं? फार उंचावर लागतं की जे आपण तोडू शकत नाही. आणि झाड असं असतं की पक्षाला सावली सुद्धा देऊ शकत नाही. मग असं बनवून फायदा आहे का महाराज? नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला मोठं व्हावं लागेल, मनाने मोठं व्हावं लागेल, वैरभाव दूर करावा लागेल. आणि हा वैरभाव दूर केल्यानंतर तुमचं चित्त निर्मळ होईल. आणि चित्त निर्मळ होणे हा जो काही सर्व उपद्रव आहे तरीच सकळ केले होय. याच सर्वांसाठी हा खटाटोपा आहे. निर्वैर व्हावे सर्व भूता सवे, साधन बरवे हेची एक, तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोसीन येणे विन, सोय रे पिशून समानची घडे, चित्त ओढी पर उपकार, तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोसीन येणे विन. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, तरीच सकळ केले होय. काय म्हणतात तुकोबाराय महाराज? तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ आणि तरीच सकळ केले होय. निर्वैर झाल्यानंतर आपल्याबरोबर स्वकीयांबरोबर परक्यांबद्दल निर्वैर झाल्यानंतर तुमच्यामधील चित्त जे आहे ते निर्मळ होईल. आणि या सर्व तीन गोष्टी घडल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होईल या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हरे करे नारायण, हरे राम करे नारायण, राम करे नारायण, हरे राम करे नारायण, हरे राम करे नारायण.
हरीचा अंगीकार करी नारायण हरीचा अंगीकार करी नारायण हरीचा अंगीकार करी नारायण बरोबर काशीला होय ना बरोबरी दाशीला होय ना करे अंगीकार करी नारायण करे अंगीकार करी नारायण तरीच अंगीकार करील नारायण बडबडितो शिन येणे विना. आणि हे सर्व जर केलं तरच नारायण काय करेल तुम्हाला आपलंस करेल, जवळ करेल. आणि हे जर केलं नाही तर हे आयुष्य व्यर्थ गेल्यासारखं आहे महाराज, व्यर्थ गेल्यासारखं आहे. माऊली म्हणतात हे साथे आली या ओडगा शारंग धरू आणि नाही तरी संसारू जाईल रया. जर या जीवनामध्ये आलं आणि त्या सारंगधराला जर ओळखलं नाही, त्या परमेश्वराला जर ओळखलं नाही तर हा संसार वाया गेल्यासारखा. शेवटचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि कीर्तन, वेळ संपली का कीर्तनाची? वेळ संपत आलेली आहे. एक उदाहरण सांगतो शेवटचं आणि आपण कीर्तनाच्या शेवटाकडे वळूया. या पुण्यनगरी भागामध्ये एका घरामध्ये एका दाम्पत्याचा जावाई महाराज फॉरेन मध्ये राहतो. कुठं राहत होता? फॉरेन मध्ये. आणि फॉरेन मध्ये राहत असल्यामुळे त्याला यायला जायला कधीच जमत नव्हतं. आणि त्यामुळे सासू सासरे काय व्हायचे, नाराज व्हायचे की जावई आपल्याकडे कधी येत नाही. अचानक जावयाचा फोन आला की मी एक दिवस काय करणार आहे, येणार आहे. सासूला खूप आनंद झाला महाराज की माझा जावई येणार आहे. आणि म्हणून सासूने काय केलं, जावई येणार आहे, पंचपक्वानांचा स्वयंपाक तयार केला. आणि नुसतं जावयासाठी केला नाही तर सरपंच, गावातले मोठमोठी मंडळी सर्वांसाठी तयार केला. जावयाने सांगितलं की मी 11 वाजता येणार. किती वाजता? 11 वाजता. सर्वांना निमंत्रण दिलं आणि सर्वजण त्यांच्या घरी आले. पंक्तीला बसले महाराज, पंक्तीला बसले. सासूला वाटलं आता जावयाचा फोन येईल, जावयाला घ्यायला जावं लागेल. आणि बेल वाजली आणि बेल वाजल्यानंतर तिकडून म्हटला सासूबाई, हा बोला जावाई बाबू, तुम्ही कुठपर्यंत आले? जावाई म्हणतो माफ करा सासूबाई, माझी फ्लाईट अचानक कॅन्सल झाली, मी येऊ शकत नाही. काय म्हटलं? मी येऊ शकत नाही. सासूबाईची तळपायाची आग मस्तकात गेली. सासूबाई म्हटली, लोक विचारायला लागले जावाई येतोय का नाही. सासूबाई रागामध्ये त्यांना म्हणते घ्या आटपून. काय म्हणते? घ्या आटपून. लोकांना काही सांगायला लागतं का? घ्या आटपून म्हटल्यानंतर दे दणादण. आणि सासूबाई काय म्हटली, एवढा उठाठेव केला, एवढा आटापिटा केला, सर्व कसा गेला? वाया गेला. काय म्हटली? सर्व
वाया गेला. मुळात वाया गेला का? जो काही पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला, इतर काही व्यवस्था केली, ती वाया गेली का महाराज? वाया गेली नाही. सगळं चपाचप झालो, सगळं पंचपक्वान संपले म्हणजे वाया गेलं का? नाही. मग तिच्या दृष्टीने वाया का गेलं? का गेलं? तर ज्याच्यासाठी केला तो नाही आला म्हणून वाया गेला. ज्याच्यासाठी केला तो नाही आला म्हणून वाया गेला. तसाच हा संसार आहे महाराज. ज्याच्यासाठी आला कोण? परमात्मा पांडुरंग. आणि त्याच्यासाठी जर केला नाही, त्याच्याजवळ जर गेला नाही, तर म्हणून हा संसार सुद्धा वाया आहे महाराज. आणि म्हणून हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की जीवनामध्ये एक सत्य जाणा. माऊलींनी सांगितलं, असोनी संसारी जीवा वेगू करी आणि वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. संसार सोडायला सांगितला का? पण किमान या संसारामध्ये राहून तरी तुम्हाला परमार्थ करता आला पाहिजे. या किमान संसारामध्ये राहून तुम्हाला तुमच्या मुलाबाळांवरती चांगले उत्तम प्रकारचे संस्कार करता आले पाहिजे, जेणेकरून पुढची पिढी घडेल, पुढचं भविष्य घडेल. नाही तर हे जीवन जे आहे ते असंच वाया जाईल. तुकडोजी महाराज म्हणतात, क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. काय म्हणतात महाराज? जन्माला आलाय आणि असंच जीवन चाललंय, जीवन बर्बाद होते, पण देवाला काही आपण जवळ करत नाही. म्हणून मायबाप श्रोत्यांनो, कीर्तनातून एवढंच सांगेल की किमान या संसारामध्ये राहून त्या देवाला जवळ करा. आपल्या संसारातील काही वेळ त्या परमेश्वराशी जवळीक साधा, रामनाम घ्या, भजन करा, जेणेकरून मोक्ष नव्हे पण आपल्याला आत्मशांती तरी लाभेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. आज या ठिकाणी आपल्या सर्व मायबाप श्रोत्यांच्या माध्यमातून गुरुदेव दत्त मंदिर वर्धापन 16 वर्ष पहिले, त्याचप्रमाणे हनुमान भजनी मंडळ यांच्या या द्विगुण संकल्पातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. जाताना एक गोष्ट मी आवर्जून वन वसुंधराबाबत बोलेल की मी ज्या वेळेस दत्त मंदिरामध्ये दर्शनाला गेलो त्या ठिकाणी सगळी लहान मुलं त्या ठिकाणी होती. आणि असं मला समजलं की लोक अनुपस्थित असली तरी ती लहान मुलं त्या ठिकाणी गणपतीची आरती, दत्ताची आरती आणि शंकराची आरती त्या ठिकाणी म्हणत असतात. हेच संस्कार आहेत. हेच त्यांना सुद्धा पुढे नेणार आहे आणि हेच आपल्याला सुद्धा पुढे नेणार आहे. हेच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा पुढे नेणार आहे आणि भारत देशाचं नाव आजही जगामध्ये आहे आणि हेच उद्या जगामध्ये भारताचं नाव मोठं करणार आहे. आणि म्हणून अशी लहान मुलं जर घडली तर नक्की समाज घडेल, समाज घडला तर राज्य घडेल, राज्य घडला तर देश घडेल आणि देश घडला तर हे विश्वची माझी घरं, हे विश्व घडेल. आणि म्हणून आज या कीर्तनाच्या माध्यमातून माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे या अभंगाचं भावार्थ आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते आपण घरी न्यावं, जे काही तुम्हाला पटणारं नसेल ते या ठिकाणी सोडून द्यावं. आणि म्हणून तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे आपण म्हणतो की हे माझ्या बुद्धीचं जे होतं ते मी तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही या ठिकाणी घ्यावं, एवढीच या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. जय विठ्ठल. परत महाराज तुम्ही नाही उजाळ्या ठिकाणी, परत महाराज तुम्ही पाया पैकी, परत महाराज तुम्ही ज्ञानदेव
मालिकावर देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुदेव दत्ताची शक्ती माय की बरं का. जय हनुमान जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांना माझी विनंती आहे, वरव सुंदर येथील सर्व सभासदांना विनंती आहे, आपल्या दिंडीचा अजून हरिपाठ राहिलेला आहे. तरी जसं आता तुम्ही सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घेतलाय तसा हरिपाठाचाही लाभ घ्यावा अशी विनंती आहे. जरा थोडा वेळ कार्यकर्त्यांनी खाली बसा, नंतर हरिपाठ होईल. आता कार्यक्रमाचे नियोजन ते करतील. माईक चालू करा. दत्त महाराजांचा आज प्रथम वर्धापन दिवस आणि जय हनुमान भजनी मंडळ यांची 24व्या वर्षाचा निमित्ताने आजचा हा कीर्तन सोहळा आपल्या इथं पार पडलेला आहे. या ठिकाणी महाराजांचा आपण छोटेखानी या ठिकाणी सन्मान करणार आहोत. अमोल पाटील यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. अमोल पाटील. सन्माननीय प्रकाश शेळके आपणास विनंती की आपण महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा. वैभव महाराज वारके हे ॲम्युनेशन फॅक्टरीला नोकरीला आहेत आणि कीर्तन सेवा हे ते देत असतात अधूनमधून. एक उच्च विद्या विभूषित हे व्यक्तिमत्व आपल्या सोसायटीत लाभलेलं होतं आज, म्हणून आपण सर्वांनी त्यांचा टाळ्यांचा कडकडाट एकदा स्वागत करायचंय. जय हनुमान भजनी मंडळ यांच्यातर्फे जाधव साहेब यांना विनंती आहे की ते महाराजांना या ठिकाणी श्रीफळ देतील. यानंतर गायक मंडळींचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. सहदेव महाराज यांना विनंती की आपणही या ठिकाणी या व्यासपीठावर यावं आणि या ठिकाणी अमोल शिरोळे यांना विनंती की आपण महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. घ्या 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 पटकन घ्या, एक एक जण या. यानंतर शत्रुघ्न दुर्डे या. दुसरे गायक पांडुरंग महाराज शिंदे हे दुसऱ्या वर्षी आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. अतिशय त्यांचा उंच स्वर या ठिकाणी मंत्रमुग्ध करत जातो. शत्रुघ्न दुर्डे यांना विनंती की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर कैलास पवार आपणास विनंती की आपण या ठिकाणी मृदुंग मणी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. शिवाजी महाराज. चला कैलास पवार. यानंतर आदित्य महाराज यांचा सन्मान होत आहे. डेडे साहेबांना विनंती की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आदित्य महाराज. यानंतर झाले चालेल चालेल. यानंतर हरिपाठ होणार आहे. आपण सर्वांनी याची नोंद घ्यायची. चालू.
Thank you.